नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 23 नफा तोटा स्वाध्याय 23.1. प्रश्न पहिला, एका वस्तूची विक्री किंमत रुपये 540 आहे. जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो, आपल्याला दिलेली आहे वस्तूची विक्री किंमत आहे 540 रुपये. मग त्या विक्री किमतीमध्ये नफा आहे 90 रुपये. आपल्याला वस्तूची विचारलेली आहे खरेदी किंमत किती? मित्रांनो, ख की म्हणजे खरेदी किंमत, वि की म्हणजे विक्री किंमत. आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे. मग आता खरेदी किंमतीचं सूत्र आहे विक्री किंमत वजा नफा. मग आता वस्तूची विक्री किंमत आहे, बघा विक्री किंमत आहे 540 रुपये. आपल्याला नफा दिलेला आहे 90 रुपये. म्हणजे 540 वजा जर आपण 90 केलं तर आपल्याला मिळेल त्या वस्तूची खरेदी किंमत. मग आता 540 वजा 90, शून्यातून शून्य गेला, खाली शून्य राहिले. त्यानंतर 4तनं 9 जाऊ शकत नाही, 4 खोडायचे, वर घ्यायचे, 5कडनं हातचा, 4च्या ठिकाणी 14, 5च्या ठिकाणी झाले 4. 14तनं 9 गेले, खाली उरले 5, 4 450 रुपये आहे वस्तूची खरेदी किंमत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुपये 450. नंबर 2, एक शर्ट रुपये 400ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो, वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे. एक शर्ट जर रुपये 400ला विकल्यास म्हणजे ही झाली त्याची विक्री किंमत. विक्री किंमत आहे 400 रुपये आणि काय म्हटलंय, विक्रीच्या 3/8 पट नफा आहे. मग 400च्या 3/8 पट काय आहे? नफा. बघा, नफा शोधायचा आपल्याला. नफा किती आहे? 400च्या 3/8 पट म्हणजे काय? 400 गुणिले 3 आणि भागिले 8. मग आता 400 गुणिले जर आपण 3 केलं तर 4 त्रिक 12 म्हणजे 1200 भागिले 8. मग आता मित्रांनो, 1200 भागिले 8 आपण हा सुरुवातीला भागाकार करूया. बघा, 1200 भागिले 8, 8 1 8, 12तनं 8 गेले, खाली उरले 4, वरून घेतला 0 झाले 40, 8 45, 40 मधून 40 गेले, बाकी उरली 0 आणि 8 0 0. मित्रांनो, आपल्याला नफा मिळालेला आहे. नफा बरोबर 150. नफा आहे 150 रुपये. बघा, आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे 400 रुपये आणि त्या विक्री किमतीतनं जर आपण नफा 150 रुपये जर आपण वजा केला तर आपल्याला मिळेल मित्रांनो त्या वस्तूची खरेदी किंमत. खरेदी किमतीचं सूत्र आहे विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 400 रुपये. नफा आपण शोधून काढला. विक्री किमतीच्या 3/8 पट म्हणजे 150 रुपये. आपण करूयात वजाबाकी. 400 वजा 150, 0 इथं झाले 10, 3 10तनं 5 गेले, खाली उरले 5, 3तनं 1 गेला, खाली उरले 2. म्हणजे मित्रांनो, आपल्याला वस्तूची खरेदी किंमत मिळालेली आहे 250 रुपये. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंबर 3, रुपये 1000ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? मित्रांनो, 1000 रुपयाची वस्तू आहे. ही वस्तू 30% नफा घेऊन विकली म्हणजे 1000ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर नफा किती झाला? मित्रांनो, आपल्याला 1000च्या 30% शोधायचे आहेत. तो आहे आपला नफा. मग आता 1000च्या 30% म्हणजे काय? तर 1000 गुणिले 30/100 म्हणजे मित्रांनो काय होणार? तर 1000 गुणिले 30 आणि भागिले 100. अंश छेद होती काटाकाटी, 1 0 गेला, या ठिकाणी 1 0 गेला. मग आता पुढे आणखी 1 0 गेला, 1 0 गेला. मग आता 100 गुणिले 3 जर केलं तर या ठिकाणी किती होणार? 300. 100 गुणिले 3 म्हणजे 300 आणि भागिले 1. मग आता 300 भागिले जर आपण 1 केलं तर मित्रांनो उत्तर आपलं 300च येणार आहे. म्हणजे 1000च्या 30% म्हणजे 300 रुपये नफा. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुपये 300. नंबर 4, विजयरावांनी रुपये 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी रुपये 6 प्रति संत्रे या दराने विकली तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला? मित्रांनो, विजयरावांनी रुपये 50 डझन
या दरानं 30 डझन संत्री विकत घेतली. संत्री किती विकत घेतली तर 30 डझन. कशी विकत घेतली? 50 रुपये डझन या दरानं. मित्रांनो, आपण सुरुवातीला खरेदी किंमत शोधूया. म्हणजे वस्तू कशी खरेदी केली तर 30 डझन संत्री विकत घेतलेली आहे 50 रुपये डझन या दरानं. म्हणजे 50 गुणिले जर आपण 30 केलं तर मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करूया. 50 गुणिले 30, 30 शून्य शून्य आणि 3 5 15 म्हणजे 150. मित्रांनो, वस्तूची खरेदी किंमत आहे 1500. बघा, 1500 आपल्याला मिळाली वस्तूची खरेदी किंमत, बरोबर. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. मित्रांनो, 30 डझन संत्रीपैकी 15 संत्री खराब झालेली आहे. आता आपल्याला विक्री किंमत शोधायची आहे. आता 30 डझन, 1 डझन म्हणजे 12. मग आता 30 गुणिले आपण करणार 12 म्हणजे आपण किती संत्री विकत घेतली? 12 शून्य शून्य 12 त्रिक 36 म्हणजे मित्रांनो 360 संत्री आपण विकत घेतलेली आहे. 30 डझन संत्री म्हणजे 360 संत्री विकत घेतली. त्यातली 15 संत्री खराब निघाली म्हणजे वजा आपण करणार 15. 10तून 5 गेले, खाली राहिले 5. या ठिकाणी झाले 5, 5 1 गेला 4 आणि 3 म्हणजे 345 संत्री. बघा मित्रांनो, किती संत्री विकत घेतली तर 345 संत्री विकत घेतली. मग आता आपल्याला काय म्हटले? 6 रुपये या दरानं एक संत्री विकलेली आहे. आपल्याला वस्तूची विक्री किंमत शोधायची आहे. मित्रांनो, संत्रीची संख्या आहे 345 गुणिले 6. 345 संत्री, एक संत्री 6 रुपयाला विकली. मग वस्तूची विक्री किंमत झाली किती? 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 चोक 24, 25 26 27, हातचे आले 2, 6 त्रिक 18, 19 20. 2070 रुपयाला संत्री विकलेली आहे. म्हणजे विक्री किंमत मिळाली आपल्याला 2070. मित्रांनो, खरेदी किंमत आहे 1500, विक्री किंमत आहे 2070. मग विक्री किंमत जर जादा असेल तर आपल्याला काय होणार? नफा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी नफ्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत. बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती आहे तर विक्री किंमत आहे 2070 वजा खरेदी किंमत आहे 1500. मित्रांनो, आपण ही वजाबाकी करूया. 2070 वजा 1500 0 7. आता या ठिकाणी झाले 10. 10तून 5 गेले, खाली राहिले 5. 1तून 1 गेला 0. मित्रांनो, आपलं उत्तर आहे 570. नफा झालेला आहे 570 रुपये. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुपये 570 नफा. प्रश्न नंबर 5. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक विधान कोणते? मित्रांनो, चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर. म्हणजे आपल्याला 4 पर्यायांपैकी एक अचूक म्हणजे बरोबर पर्याय ओळखायचा आहे. बरोबर पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1 आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. मित्रांनो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. आता आपण असं जर गृहीत धरलं, एक वस्तूची विक्री किंमत आहे 20 रुपये. म्हणजे आपण वस्तू 20 रुपयाला विकली. त्या वस्तूमधून त्या वस्तूची खरेदी किंमत, ती वस्तू खरेदी केली होती आपण 15 रुपयाला, वस्तू विकली 20 रुपयाला, खरेदी किंमत आहे तिची 15 रुपये. म्हणजे आपल्याला बरोबर मित्रांनो नफा मिळतो. म्हणजे 5 रुपये आपला नफा आहे. बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो, 5व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 हे जे विधान आहे किंवा हा जो पर्याय आहे बरोबर आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6. रुपये 3250ला घेतलेली सायकल आकाशने एका वर्षानंतर रुपये 2375ला विकली. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? मित्रांनो, आकाशने काय केलेलं आहे? रुपये 3250ला एक सायकल विकत घेतली. म्हणजे त्या वस्तूची विकत घेतली म्हणजे थोडक्यात झाली त्या वस्तूची खरेदी किंमत. खरेदी किंमत आहे 3250. त्यानंतर एका वर्षानंतर काय झालं? ती सायकल विकलेली आहे 2375ला. म्हणजे वस्तूची विक्री किंमत झाली 2375. 2375 ही झाली वस्तूची विक्री किंमत. तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा? अतिशय सोपा आहे मित्रांनो. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर आपल्याला काय होणार आहे? तोटा होणार आहे. म्हणजे खरेदी किंमत जादा आहे, विक्री किंमत कमी आहे, म्हणजे आपल्याला होणार तोटा. मग तोटा काढायचं सूत्र काय आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत आहे
3250 वजा विक्री किंमत आहे 2375, म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल तोटा. या व्यवहारात तोटा झालेला आहे 3250 वजा 2375. मग आता या ठिकाणी 10 5 गेले, खाली राहिले 5. 4तून 7 जाऊ शकत नाही, 2कडनं हातचा घेतला, 5च्या ठिकाणी झाले 4, 2च्या ठिकाणी झाला 1, 14तनं 7 गेले, खाली राहिले 7. 1तून पुन्हा 3 जात नाही, 11 2, 11तनं 3 गेले, खाली राहिले 8 आणि 2तून 2 गेला 0. मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे 875 रुपये. मित्रांनो हा आहे तोटा. 875 तोटा म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तोटा रुपये 875. प्रश्न नंबर 7. रामूने रुपये 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध रुपये 315 नफा घेऊन विकले, तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती? मित्रांनो रामूने रुपये 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले. मित्रांनो 45 लिटर दूध खरेदी केलेलं आहे. एका लिटरचा दर आहे 35 रुपये. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. खरेदी किंमत कशी काढणार आपण? 35 गुणिले 45 म्हणजे आपल्याला मिळेल खरेदी किंमत. 5 5 25, हातचे आले 2, 5 त्रिक 15 16 17, त्यानंतर घेतला दशकाचा 0, 4 5 20, हातचे आले 2, 4 त्रिक 12 13 14. करणार आपण बेरीज 5 5 7 7, 4 आणि 1 5. मित्रांनो 1575 ही आहे दुधाची खरेदी किंमत. आता मित्रांनो आपल्याला नफा दिलेला आहे. वस्तू कशी विकलेली आहे, दूध कसं विकले, 315 रुपये नफा घेऊन, पण त्या दुधाची खरेदी किंमत किती आहे? 1575 रुपये. 1575 ही आहे दुधाची खरेदी किंमत. खरेदी किमतीमध्ये नफा मिळवला म्हणजे आपल्याला मिळते दुधाची विक्री किंमत. मग विक्री किंमत किती आहे? तर 1575 अधिक 315. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 2 9, 5 आणि 3 8. मित्रांनो 1890. 1890 ही मिळाली आपल्याला दुधाची विक्री किंमत. पण मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटरचा दर किती आहे? म्हणजे मित्रांनो 1890 भागिले आपण करणार 45, कारण की 45 आहे लिटर दूध. मग आता मित्रांनो थोडं लॉजिक लावा. 4चा पाढा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, म्हणजे 45 चोक करून बघूयात आपण. 45 चोक 4 5 20, हातचे आले 2, 4 चोक 16 17 18 180. मित्रांनो बरोबर भाग जातो. 45 चोक 180, 189 मधून 180 गेले. मित्रांनो बाकी उरली 9, वरून घेतले 0, झाले आता 90 आणि 45 दुणे 90, 90 मधून 90 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो भागाकार आला 42, म्हणजे दुधाचा प्रति लिटर विक्रीचा दर आहे 42 रुपये. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुपये 42. नंबर 8. श्रीपादने 400 अंडी रुपये 500 प्रति 100 या दराने खरेदी केली. वाहतुकीत त्यातील 50 अंडी फुटली. उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला रुपये 450 नफा होईल? मित्रांनो श्रीपादने काय केले, 400 अंडी खरेदी केलेली आहे. त्यामध्ये 500 रुपये प्रति 100 या दरानं, म्हणजे 100 अंडी 500 रुपयाला, असे 400 अंडी खरेदी केली. वाहतुकीत त्यातली 50 अंडी फुटली. मित्रांनो त्याला नफा हवा आहे 450 रुपये. त्याला जर नफा 450 रुपये व्हावा असं वाटत असेल तर त्याने ते अंडी कोणत्या भावाने विकावीत? तर मित्रांनो बघा, 100 अंडी 500 रुपयाला, 100 अंडी 500 रुपयाला, 100 अंडी 500 रुपयाला, 100 अंडी 500 रुपयाला, म्हणजे 400 अंडी केवढ्याची झाली? 2000 रुपयांची झाली 400 अंडी. म्हणजे मित्रांनो त्या वस्तूची खरेदी किंमत मिळाली आपल्याला 2000 रुपये. त्याला नफा हवा आहे 450 रुपये. त्याला जर 450 रुपये नफा व्हायचा असेल तर त्याने ती अंडी केवढ्याला विकावी? मग आता खरेदी किंमत आहे 2000 आणि नफा आहे 450, म्हणजे मित्रांनो काय होणार? 2450 ही झाली वस्तूची विक्री किंमत. बघा विक्री किंमत आपल्याला मिळालेली आहे. विक्री किंमत आहे 2450. मग आता त्याने ती प्रति डझन कोणत्या भावानं विकावीत? तर मित्रांनो वस्तूची विक्री किंमत मिळाली आपल्याला 2450 आणि
बघा अंडी आहे 400, त्यातली 50 अंडी फुटलेली आहे, म्हणजे 400 अंड्यातनं आपण जर 50 अंडी वजा केली तर आपल्याला उत्तर मिळेल 350. मग आता आपल्याकडं अंडी शिल्लक आहेत 350, ती अंडी विकायची आहेत आपल्याला 2450 रुपयांना. अंशछेद काटाकाटी करूया, 1 शून्य गेला 1 शून्य गेला. मित्रांनो 5चा भाग जाईल या ठिकाणी. बघा 5 1 5 5 7 35, त्यानंतर 5 चोक 20, बाकी उरली 4, 5 9 45. मग मित्रांनो 7 1 7 आणि 7 7 49, म्हणजे आपलं उत्तर आलं 7. मित्रांनो एक अंडं आपल्याला 7 रुपयाला विकावं लागेल. मग एका डझनमध्ये किती असतात? 12, 12 गुणिले 7, 12 7 84. मित्रांनो 84 रुपये प्रति डझन या दरानं अंडी विकावी लागतील, म्हणजे त्याला 450 रुपये नफा होईल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपये 84. प्रश्न नंबर 9. जयने जुनी मोटरसायकल रुपये 17,000ला विकत घेऊन 2 महिन्यांनी रुपये 15,000ला विकली, तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? मित्रांनो जयने काय केलं, जुनी मोटरसायकल 17,000 रुपयाला विकत घेतली, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 17,000 रुपये. खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत आहे 17,000 रुपये. 2 महिन्यांनी तीच मोटरसायकल 15,000 रुपयाला विकलेली आहे, म्हणजे विक्री किंमत आहे 15,000 रुपये. म्हणजे विक्री किंमत आहे 15,000. मग आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल, म्हणजे एखादी वस्तू 20 रुपयाला घेतली आणि ती विकली 15 रुपयाला, म्हणजे जास्त किमतीला या ठिकाणी विकायला पाहिजे, तर ती कमी किमतीला विकली, म्हणजे आपल्याला काय होणार? तोटा होणार. घेतली 17,000ला, विकली 15,000ला. मित्रांनो तोटा झाला. तोटा काढायचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आहे 17,000 रुपये, त्यातून विक्री किंमत आहे 15,000 रुपये. विक्री किंमत आहे 15, म्हणजे 17,000 वजा आपण जर 15,000 केले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 2,000 रुपये. म्हणजे आपल्याला या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे 2,000 रुपये. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2,000 रुपये. प्रश्न नंबर 10. पुढीलपैकी योग्य विधान कोणते? विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय नंबर 23.1 मधील हे शेवटचं उदाहरण आहे आणि या शेवटच्या उदाहरणाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. एकूण आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत, त्यातलं योग्य म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.